हे गाईज, आज आपण बनवणार आहे अंडा करी। कोणताही एक्स्ट्राचा मसाला न वापरता, काजू न वापरता कसा करायचा ते आता आपण बघूया। एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्या। ते गरम झाल्यानंतर असा रफली चॉप केलेला कांदा आहे तो असा थोडा पारदर्शक होईपर्यंत यामध्ये भाजून घ्या। अगदीच याला ब्राऊन होईपर्यंत भाजायचं नाही आहे। असा थोडासा सुटला ना, त्यामध्ये थोडंसं आलं टाकून घ्या बारीक तुकडे करून, आणि थोडासा लसूण, हे बघा। आणि हे पण असं तेलामध्ये चांगलं असं परतवून घ्या। आलं लसूण थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो पण जरा असं रफली चॉप केलेलंच आहे ते टाकून घ्या। हे बघा, इथं असं टोमॅटो टाका, थोडंसं भाजा त्याला, आणि त्याला असं झाकून ठेवा म्हणजे ते टोमॅटो पूर्ण त्या तेलामध्ये मर्ज होतं। हे बघा, अशा पद्धतीने थोडा वेळ झाकून ठेवा याला, 1-2 ते 3 मिनटं। आणि नंतर हे असं उघडून बघा, ते टोमॅटो पूर्ण असं म्हणजे असं हे झाले, मऊ झाले तेलामध्ये। असं झाल्यानंतर यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया। तुम्हाला आवडते तितकं लाल तिखट टाकून घ्या यामध्ये। त्याच्यावर थोडासा गरम मसाला, अगदी कमी मसाल्यात बनवायचं आहे आपण तर कमी मसाले वापरा। थोडासा धनेपूड टाकलेला आहे मी इथं, आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्या। हळद इम्पॉर्टंट आहे, हळद मी सगळ्या पदार्थांमध्ये वापरते। हे पण थोडंसं तेलात बारीक गॅस करून असं भाजून घ्या आणि बंद करा। ते काय मसाले लगेच भाजतात तेलामध्ये, आणि ह्याला गार होईपर्यंत थोडंसं थांबा, आणि त्याचं असं मस्त असं वाटण बनवून घ्या। हे बघा किती छान असं वाटण बनलं आहे। आता त्याच पॅनमध्ये जे आपण अंडी घेतलेली आहेत त्याला असं काप करा त्याच्यावर थोडेसे, आणि असं त्याला भाजून घ्या। अंड्याचं काही एवढं हे करायचं नाही, कारण अंड्याला कितीही आपण काहीही केलं, मॅरिनेट केलं वगैरे, तरी त्या कोणत्याही मॅरिनेशनचा आतपर्यंत स्वाद जात नाही। त्यामुळे थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजा। आता एका कढईमध्ये थोडंसं पाणी घ्या, एक अर्धा ग्लास तरी मी इथं पाणी घेतलं आहे। ते पाणी असं उकळल्यानंतर आता आपण जे वाटण बनवून घेतलं आहे ना, ते सगळं यामध्ये घालूया। इथं कुठं मी तेल वापरलेलं नाही आहे, तेल मी आधी सुरुवातीला कांदा टोमॅटो भाजतानाच वापरलेलं। हे बघा, इथं असं छान पद्धतीनं त्या पाण्यामध्ये चांगली अशी शिजवून घ्यायची, आणि त्यामध्ये 1 चमचाभर दही टाका। तुम्हाला टोमॅटो आणि दही असं सगळं आंबट होतं आहे असं वाटत असेल तर दही स्किप केलं तरी चालेल, टोमॅटो आपण घातलेलंच आहे यामध्ये। यामध्ये मी कुठेही काजू वापरलेला नाही आहे, एवढं लक्षात घ्या। आणि थोडंसं मीठ घातलं आहे मी चवीपुरतं, आणि थोडीशी कसुरी मेथी। हे सगळं आपण आणखी एकदा असं हलवून घेऊया। आणि अगदी लास्टची स्टेप आहे, यामध्ये अंडी टाकायची। अंडी आधी टाकू नका। अंडी जर आधी तुम्ही टाकला आणि खूप वेळ जर त्या मसाल्यामध्ये ठेवलात ना, तर त्यामध्ये आतमध्ये पूर्ण ते जे आपलं पिवळं हे असतं, म्हणजे आतमध्ये काळं होतं। म्हणजे अंडं कापून जर बघितलं तर तुम्ही, आत काळं होतं। असे लास्टच्या स्टेपला पूर्ण अंडं टाकून घ्यायचं त्यामध्ये। अंडं कितीही लवकर टाकला तर अंड्याच्या आतमध्ये कोणताही फ्लेवर जात नाही, तर शेवटी टाका। थोडा वेळ थांबून ना, आता इथं गॅस आपण बंद करून घेऊया, आणि वरून अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्या। आपली अंडा करी, रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी तयार आहे। तुम्हीही नक्की घरी करून पहा। चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।